बाबा, बिझनेस सुरू केला ना, पैसा मिळतो, गाडी मिळते, चांगलं घर होतं, चांगले आपण सेटल होतो, आपल्याला फ्रीडम मिळतं, असं प्रत्येकाला वाटतं. बिझनेस खूप ग्लॅमरस आहे, प्रसिद्धी मिळू शकते, आपण खूप फेमस होऊ शकतो, बरोबर. पण बिझनेसमध्ये पडायच्या आधी मी तुला 3 अशा गोष्टी सांगतो. त्या गोष्टी जर तुला जमत असतील ना, तर तू 100% कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. परंतु ह्या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट तुला वाटते की मिसिंग आहे, तुला जमणार नाही, तर प्लीज रिक्वेस्ट आहे, व्यवसायामध्ये पडू नकोस. मी सुरुवातीलाच तुला क्लिअर करतो की ह्या तिन्ही गोष्टी प्रॅक्टिकल बेस आहे, त्याच्यामध्ये कोणतंही मोटिवेशन नाहीये, त्याच्यामुळे लोड बिलकुल घेऊ नकोस. पण एक शेवटची जी गोष्ट आहे, या 3 गोष्टींपैकी शेवटची जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. सुरुवात करूयात आपण पहिल्या गोष्टीपासून, जी आहे इगो. इगो म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण अहंकार म्हणतो. आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो, त्या ठिकाणी येणारा प्रत्येक कस्टमर, आपला सप्लायर, आपला कर्मचारी, प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं असतं, प्रत्येकाच्या हॅबिट्स वेगळ्या असतात, प्रत्येक जण आपल्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं वागू शकतो, त्यातल्या त्यात कस्टमर सगळ्यात जास्त. त्याच्यामुळे जर तुला तुझा इगो मोठा असेल, एखादा व्यक्ती जर तुला काही सांगतोय, ते तुझ्याकडे ऐकण्याची कॅपॅसिटी नसेल, तुला वाटत असेल की मला सगळं येते, हा व्यवसाय मी उभा केलाय, आणि ते ऐकून घेण्याची जर कॅपॅसिटी नसेल, तुझा इगो अहंकार जर मोठा असेल, तर प्लीज व्यवसायामध्ये पडू नको. कारण की इगोइस्टिक लोक बिझनेसमध्ये टिकत नाहीत, ते फेलच होतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. काही ठिकाणी इगो असणं चांगलं, परंतु प्रत्येक वेळेला इगोवरती घेऊन जर मी काम केलं तर त्याचा काही उपयोग नाही. दुसरी गोष्ट, पेशन्स लेवल. जर तुझ्याकडे संयम असेल, तू जर संयमाने काम करण्याची तुझी कॅपॅसिटी असेल, तर 100% बिझनेस हा तुझ्यासाठी आहे. कारण की बिझनेसमध्ये प्रत्येक दिवस सारखा नसतो. जर एखादा नवीन व्यवसाय आपण सुरू केला, तर पहिले 6 महिने आपल्याला तो व्यवसाय समजायलाच लागतात. त्याच्यानंतर कस्टमर आपल्याकडे यायला सुरू होतो, तो आल्यानंतर त्याला आपण समजायला वेळ लागतो. त्याच्यानंतर सगळं मार्केट आपल्याला समजतं, आणि 1-2 वर्षांनंतर धंदा मॅच्युअर व्हायला लागतो, आणि साधारण 3 ते 3.5 वर्षामध्ये धंदा व्यवस्थित सेट होतो, आणि त्याच्यानंतर आपला इन्कम सुरू होतो. पण जर आपल्याला असं वाटत असेल की मी आज पैसे टाकलेले आहेत, पुढच्या काही दिवसांमध्ये मला प्रॉफिट यायला सुरू झालं पाहिजे, तर हे धंद्यामध्ये बिलकुल होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात घे. आणि तिसरी आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे लर्निंग ॲबिलिटी. जर आपल्याकडे नवीन गोष्टी शिकण्याची ॲबिलिटी असेल, जर मी रोज नवीन काहीतरी शिकण्याच्या तयारीनं माझ्या धंद्याच्या ठिकाणी येत असेल, तर माझा धंदा यशस्वी होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेव. धंदा करताना छोट्यातली छोटी गोष्ट, अगदी स्टॉक मॅनेजमेंट पासून सेल्स किती झाला, प्रॉफिट लॉस किती झाला, मार्केटमध्ये रेट काय चाललेत, कॉम्पिटिटर्स काय करतायत, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. त्याच्यातून आपण शिकायला लागतं आणि आपल्या धंद्यामध्ये ते इम्प्लिमेंट करायला लागतं. त्यामुळे तो धंदा व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं ग्रो होऊ शकतो. त्यामुळे तुझी लर्निंग ॲबिलिटी जर स्ट्रॉंग असेल, तर तू धंद्यामध्ये 100% यशस्वी होऊ शकतो. पण इगो, पेशन्स आणि लर्निंग ॲबिलिटी ह्या तिन्हींपैकी एक जरी गोष्ट तुला जमत नसेल, तर प्लीज रिक्वेस्ट आहे, तू धंद्यामध्ये येऊ नको. त्याच्यापेक्षा नोकरी हा सगळ्यात सेफ पर्याय आहे, जिथे तू महिन्याच्या महिन्याला काही पैसे कमवू शकतो. मित्रा, एक लक्षात ठेव, धंदा उभा करायच्या आधी स्वतःचं कॅरेक्टर बिल्ड करायला लागतं. ते कॅरेक्टर जर चांगल्या पद्धतीने बिल्ड झालं, तर तुझा धंदा देखील खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड होतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि माझ्या चॅनलवरती मी फक्त प्रॅक्टिकल टिप्स विषयीच बोलतो. तर या चॅनलला जर तू अजून सबस्क्राईब केलं नसशील, तर प्लीज सबस्क्राईब कर, आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओंना नक्की पाहत राहा. धन्यवाद.